आज नवरात्रीचा शेवटचा दिवस रामनवमी आहे. यावेळेस आम्ही आमच्या घरी साखर ताट हे भरतो, त्याचीच पूजा चालू आहे. माझी आई पूजा करते, तुम्ही बघू शकता. साखर ताट साखर ताटमध्ये काय काय असतं मम्मी? कणकेच्या देवी असतात नुसते. नाही म्हणजे याच्यात वेगळे वेगळे प्रकारचे दिसून राहिले. काय 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 नाही, नवे 9 दिवे असतात. हां त्याच्यानंतर हा भंडारा असतो. हा. भंडारामध्ये साखर, हळद, कुंकू, तांदूळ टाकायचा. या बांगड्या असतात, ही टिकली, ही वेणी, हे जोडवे असतात, ही फणी असते. हे सगळं देवीचा शृंगार असतो. म्हणजे देवीचा शिंगार घरात तयार करायचा घरात आणि याला कशाने? गहूच्या पिठाने, गव्हाच्या पिठाने गव्हाच्या पिठाने करून तयार करून याला बॉईल करून घ्यायचं पाण्यात. हां, आणि ते पाणी आहे ना, ते पाणी आपण म्हणजे झाडाला टाकायचं नाही तर असं हे करून आणि त्याच्यात टाकायचं, असं पाणी फेकायचं नाही. ही कशाला करता ही पद्धती? नवमीच्या आरत्या लागतात ना आपल्याकडे. नवमीच्या आरत्यांमध्ये देवीचा सर्व शृंगार देवीचं असतं, गडावरच्या देवीचं, म्हणजे सगळ्या देव्यांचंच असतं पाहिजे. आणि याचं आता याच्यानंतर काय करणार याला? ही आरत्या आपणच खायच्या, दुसरं कोणाला द्यायचं? म्हणजे फक्त परिवारचे लोक परिवारच्या लोकांनीच खायचं, त्यांनीच खायचे असतात. कोणाला नाही द्यायचं. याच्यात 9 दिवे आहेत, 9 देवींचे प्रतीक. त्याच्यानंतर भंडारा आहे, याच्यात हळद, कुंकू आणि साखर आहे. त्यांच्यानंतर ही वेणी आहे देवीची, वेणी आहे, हे जोडवे आहे, हा कंगवा, ही टिकली, या 2 बांगड्या आहे. म्हणजे सर्व शृंगार देतो. देवीचा सगळा शृंगार. ही पारंपरिक प्रथा आहे वाटतं, भरपूर जुनी प्रथा. ज्यांच्या घरी देव असतात त्यांनाच करावं लागतं की प्रत्येक कोणी करू शकतं? कुळदेवीचं असतं हे. तर मित्रांनो, आज आम्ही साखर ताट हे कसे भरायचं हे याला काय म्हणतात? होळीनंतर साखर ताट असतं. ही कसली पूजा? हे नवमीच्या आरत्या असतात. ह्या आज आम्ही नवमीच्या आरत्या बघितल्या, जे मराठी बांधवांच्या इथे केले जातात. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.